मार्गाची गरज कोणाला आहे? मार्गाची गरज कोणाला आहे? ज्याला मुक्कामाला जायचं त्याला मार्गाची गरज कोणाला आहे? मुक्कामाला ज्याला जायचंच नाही त्याला हात जोडून म्हणे आपल्याला जायचंच नाही तर तो रस्ता विचारायचा कशाला? ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचा रस्ता विचारायचा कशाला? मार्गाची गरज कोणाला आहे? तर ज्याला मुक्कामाला. असा कोण आहे? असा जिज्ञासू आहे, साधक आहे, त्याला मुक्कामाला जायची. मग त्याला सांगतात बाबा आता संतांना सगळ्यांनाच मार्ग सांगितला. आता मार्ग बरेच आहेत. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. मार्ग भरपूर आहे. मार्ग काय भरपूर आहेत. मग मार्ग दावून गेले आधी. मग संतांना कोणता मार्ग दावला? कर्म मार्ग दावला का योग मार्ग दावला का ज्ञान मार्ग दावला का भक्ती मार्ग दावला? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडून या नामते देती सिद्धांते सौरुषे तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही निळामणे ऐशे संत कृपावंत सुख सिंधू तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा जय करना संताचे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतती तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय माझी वाणी मानेल संताशी
रंगवू चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐश देवी प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शरण शरण हनुमंता मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तिनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही विठ्ठल मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तिनेचे पंथे चालू जाता कुठे काही शिले करता घेतला बघ विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांची एकनिष्ठ शिष्य गुरुवर श्रद्धा कशी असावी ज्यांच्याकडून घ्यावं असे संत श्रेष्ठ निरोबराय यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील महत्वाचा असा अभंग देण्याचं कारण आजचं जे कीर्तन आहे हे संयोग आणि वियोगाचं कीर्तन म्हणजे कसं आहे संयोगाचं आणि योगाचं त्यात संयोगापेक्षा योगाची छाप जास्त आहे वैकुंठवासी परमपूजनी ब्रह्मीभूत गुरुवरे बळीराम महाराज यांच्या मासिक द्वितीय श्राद्धानिमित्त हे शिवाय म्हणून महाराजांचा वियोग आहे आणि त्यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज यांना आपण उत्तराधिकारी म्हणून नेमलं हा सहयोग आहे विठ्ठल वियोग आहे काय व्यक्ती असती तोपर्यंत सगळ्यांना तिचं एवढं महत्व वाटत नाही पण
पण साधू ओळखावा मरणी, साधू ओळखावा मरणी. जन्मल्यापासून मरेपर्यंत आणि जागं झाल्यापासून झोपेपर्यंत तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी दुसरं काहीच केलं नाही. महाराज मी परवा हिवराश्रमला नुसतं महाराजांचं नाव काढलं, लोक बेघरून आले. वैकुंठवासी गुरुवारी नथुराम महाराज केळकर म्हणायचे, देहगावला यायचे पाहते, ते म्हणायचे चांगदेवा हे सोन्याचं पान वाहटुळीत तुमच्याकडे आलं. सोन्याचं पान वाहटुळीत आलं, पण सोन्याची किंमत कळण्याकरता, रत्नाची किंमत कळण्याकरता त्याला पारखी माणूस लागतो. रत्नाची किंमत सुताराला लोहाराला चंभाराला थोडीच कळत असते. चंभाराला किंमत कशाची कळणार? लाकडाची, कपड्याची, चांबड्याची. आणि चंभाराला किंमत लाकडाची, चंभाराला चांबड्याची, सुताराला लाकडाची, सोनाराला सोन्याची आणि रत्न पारख्याला रत्न. लोहाराला कुठे रत्नाची किंमत कळत असते का? लोहाराला किंमत कोणाची? रत्नाची. एक माणूस म्हणला हे आमच्या गावचे रत्न आहे. अरे तू लोखंड, तुला लोखंडाची पारख का रत्नाची पारख आहे? ज्याला ज्याची पारख आहे, रत्नाची पारख करण्याकरता रत्न लागत, रत्न पारखी लागतो. तसं संताची पारख करण्याकरता तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा नाही नको विठ्ठला. तुका म्हणे कैसे संतांनी तैसे म्हणजे कैसे, प्रथमेच्या पोटी हिरागार पोटी तह्याची अंगी निघेता करुणी. लोणी दह्यातूनच निघालं आणि ताक दह्यातूनच निघालं, पण एका मोले दोन्ही मागू नये. पृथ्वीमध्ये हिरा निघाला आणि पृथ्वीमध्येच गारगोट निघाली, मग तुझी एक किंमत का नाही? तू का म्हणे तैसे संत आणि जन. अरे माणसं ते माणसं आणि संत ते संत. संत नवती जगावा गुरुवारी महाराजांच्या मुखात हे नेहमी प्रमाण म्हणायचं. कोणतं? संत नवती जगा. नेहमी म्हणायचे प्रमाण संत नवती जगा. अरे संत कोण्या, संताला जात नसती, संत रूपावर नसतात, संत जातीवर नसतात, संत विद्वतीवर नसतात. तुम्ही सांगा कुब्जेला काय रूप होतो? कुब्जेला रूप होतं का? अष्टावक्रला रूप होतं का? पण संत नव्हते का? बरं कृतीवर संत असतात का? जातीवर संत, चोखामेळाची जात कोणती होती? जातीचे ते होता कोणीत, जातीचे ते होता कोणीत, जातीचे ते होता कोणीत, जातीचे ते होता कोणीत.
आपण इंद्रियाचे अंकित आहेत, आपण कामाचे अंकित आहेत, आपण विषय वासनेचे अंकित आहेत, आपण कुटुंबाचे अंकित आहेत. मग ते नाही, एक साधूचा अंकिला हरिभक्त किंवा हरीच्या जो अंकित आहे, हरीच्या जो अंकित आहे तो कोण्या जातीचा असो, जातीचे ते हो तुका म्हणे नाही, जाती सवे काम याता याती धर्म नाही विष्णू दासा निर्णयत्वायसा वेदशास्त्री. कीर्तनामध्ये एक देवाचं वर्णन असावं किंवा संतांचं वर्णन असावं का पुढाऱ्याचं वर्णन असावं नाही. पुढारी जर संत असेल तर मग त्याचं बी वर्णन असावं. कीर्तनामध्ये एक देवाचं किंवा संतांचं वर्णन असावं. विठ्ठला कोण्या जातीचे असू द्या, संत संताची किंमत संतालाच करणार. अरे एका कोणत्याही वस्तूचं महत्व वाटण्याकरता त्या वस्तूचा महिमा कळाला पाहिजे, मोठेपणा कळाला पाहिजे, तर महत्व वाटतं. उर्वरी चंद्रशेखर महाराज सांगत असते, एका माणसाला रत्न सापडलं आणि त्यांनी काचाचा मणी म्हणून त्याला छिद्र पावलं खेड्यानं आणि म्हशीच्या गळ्यात बांधलं. म्हैस चालू लागला, चटणीवर तेल नाही, शिळ्या भाकरीवर चटणी आणि बिगर तेलाची चटणी शिळे भाकर खाऊ लागला. तिथून एक रत्न पारखी चालला, त्यांनी पाहिलं ज्या अर्थी यांनी म्हशीच्या गळ्यात रत्न बांधले त्या त्याला कळालं. मग तो म्हणला, मामा हे गळ्यात काय बांधलं? तो म्हणला, दिसत नाही का काचाचा मणी चांगला दिसायला म्हणून बांधला. तो म्हणला, 100 रुपयाला देता का? अरे ते म्हैस वळीनार हुशार होती, त्याला रत्न कळत नव्हतं, पण त्यांनी अनुमान लावलं सरता सरता जर 100 रुपये देतो मला हे जरा जास्त किमतीचं दिसतं. त्यांनी ते लगेच तोडलं. काय केलं? दोरी तोडली आणि ते मणी रत्न काढलं आणि बाजारात गेला. आता जाता जाता सुरुवातीला भाजीपाल्याचा बाजार लागला. मेथीवाल्या बाईकडे गेला, म्हणून मावशी केवढ्याला घेताय? ते म्हणजे 3 जुड्या देते. तो पुढे गेला, तो पुढं सोन्याचं दुकान लागला. दुकानात गेला, म्हणला, मामा हे केवढ्याला घेता? सोनारानं पाहिजे, 10 लाख रुपये देतो. 10 लाख रुपये देतो. म्हणल्यानंतर त्याने एक तिजोरी विकत घेतली, मखमली कापड घेतलं आणि त्या मखमली कापडात तिजोरीत ठेवलं. दृष्टांत संपला. म्हशीच्या गळ्यात बांधलं तेव्हा काय होतं आणि आता तिजोरीत ठेवलं तेव्हा काय होतं? मग तिजोरीत का ठेवलं त्याची किंमत कळाली आणि म्हशीच्या गळ्यात का बांधलं किंमत कळाली नाही. अरे गुरुवारी महाराज नेहमी म्हणायचे, तुम्हाला वेदांत ऐका वाटल पण सांगणारा मिळायचा. म्हणून माझ्या ताकद आहे तर घ्यारे घ्यारे माझे बाप तळमळीनं म्हणायचे, बाबा हो ऐका, कारण तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे. आणि माझं भाग्य असं चांगलं, सुरुवातीला मी होतो महाराज, सगळे म्हातारे आणि त्याच्यात लहान मीच होतो. दवणावाल्यांना म्हणायचे की सगळे तरुण पोरांनी एकटा म्हातारा एकटाच आपल्या म्हणजे पंढरीनाथ दादा, अंबादास दादा, रावसाहेब महाराज, दवणावाल्यांना, देवराव महाराज हे सगळे वयोवृद्ध होते. शेठजी ही बरीच मंडळी अशी वयोवृद्ध होती. सेवाकारी मंडळी इथं वयोवृद्धच होती महाराज. बाबूजी अण्णा, अनिराव बाप्पा, आपले विठ्ठल भाऊ, कौरा दादा एवढे, त्यांचं नाव काय, निवर्ती अण्णा, वयोवृद्ध माणसं काम करायची महाराज. का? त्यांना किंमत कळाली होती.
त्यांची किंमत कळाली होती. इतकं वय झालेलं पण ते काम करायचे. विठ्ठला पण हा मृत्यूलोक आहे. हा काय मृत्यूलोक आहे. येथे नाही उरू अरे अवतार एरते पामर जीव किती. इथं अवतारिक मत्स्य कच्छ वराह त्यांना राहता आलं नाही. आपण तर पामरच आहेत महाराज. म्हणून महाराजांना शेवटपर्यंत आपण सगळे त्यांना दवाखान्यातही भेटायला गेलो तर दवाखान्यातही त्यांनी चिंतन सांगितलं. इथंही चिंतन सांगितलं. करोनी प्रबोध संत पार उतरले. जगाला बोध केला. आणि शहाणे वैकुंठवासी भोले बाबा नेहमी म्हणायचे, अरे शहाणे माणसं हे कामा करता येत असतात आणि काम संपल्यावर देवाला प्रार्थना करतात. आता दिसून आम्ही जगाने आमचा शोध जरी लावला तरी आम्ही जगाला शोधलो नाही पाहिजे. शोधिताची नये म्हणून ओळख होतो पाय. आता दिसो नाही जण आयुष्य करा. आपले रमेश किरण नेहमी सांगत असते की ते महाराज त्यांना नेहमी म्हणायचे, अरे मी पिशवी भरून उभा आहे पण आमची गाडी ना. हे महात्म्याचं लक्ष. वैकुंठवासी भोले बाबा हा शब्द वापरायचे पण शब्द जरा बदलायचे. हे सांगायचे, ते म्हणायचे, अरे काळ याच्या अगोदर आपली वळकटी बांधलेली पाहिजे. वैकुंठवासी भोले बाबा 16 तारखेला त्यांचं पुण्यस्मरण आहे. परवाला काय त्यांचं उद्या 15 आणि परवा 16 आहे. आज ह्या महात्म्यांचं वाक्य ज्यांचं आज दुसरं श्राद्ध आहे, मासिक श्राद्ध, महात्म्यांचं वाक्य, मी पिशवी भरून तयार आहे पण आमची गाडी ना. आणि ते म्हणायचे, काळ याच्या अगोदर आपली वळकटी बांधलेली असावं. काळ चल म्हणला की निघलं पाहिजे. विठाला शहाणे माणसं काम संपल्यावर राहत नाही. म्हणून वैकुंठवासी गुरुवरे बाबा आज 2 महिने झाले. किती महिने झाले? 2 महिने झाले. त्या देह रूपानं झाकल्या घटीचा दिवा निजे काय झाला केव्हा. या रीती जो पांडवा देह ठेवी त्यांनी देह ठेवला. पण महाराज वाऱ्या हाती माप चाले सगळे. काय ताकद आहे अहो. 1 तासात आता महाराज आम्ही सगळे बसलो जिजा. 1 तासामध्ये 45 पंक्ती आणि 15 कीर्तन ठरले. 1 तासात झालं. विठ्ठल दहाव्याच्या आदल्या दिवशी ठरलं की 10व्याला जाहीर करायचं की महाराजांचं मंदिर करायचं. तर एका कीर्तनात सगळं ठरलं. महाराज काय ताकद आहे. ज्यांना किंमत आहे म्हणजे हरिभक्तीपरायण वामन महाराज वैद्य इथं नेहमी सेवा करायला यायचे. पण त्यांना महाराजांचं महत्व कळाल्यामुळं
त्यांनी कीर्तन केलं. इथं नारळ तर घेतलं नाही, पण म्हणले महाराजांच्या मंदिराकरता 11,000 माझे त्यांचे आले ते महाराज. त्यांनी किती दिले? मी पुण्याला कीर्तनाला गेलो, ढाकेफळचे चांदर महाराज गरीब माणसं, पण मी म्हणलो महाराजांचं मंदिर चाललं. ते म्हणले मला द्यायचं. मी म्हणलो तुम्ही गरीब माणसं आहे, तुम्ही पोट भरण्याकरता इकडे आले. ते म्हणले महात्मे आपल्या भागात आले, त्यांची सेवा. माझ्याजवळ त्यांनी 11,101 रुपये दिला महाराज विठ्ठला. गुरुजीने आजच माझ्या खात्यावर टाकून दिले. काय टाकून दिले? याला कारण बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा. भगवान सांगतो अरे महात्मे सेवा करा. काय करा? सेवा करा. हवा देवाला विरोध जर झाला तर देव सहन करतो, पण संताचा जर अनादर झाला तर देवाला धरवत देवा नाही धी. संताचा जर अपमान झाला तर देवाला सहन होत नाही. संताची शोभणी संताला जर विरोध झाला तर त्याचं इथं तर बरं होतच नाही, पण तिथंही बरं होत नाही. उभय लोकी वर बरं नाही आणि खाली बरं नाही. सगळ्या मंडळीचं प्रेम आहे, सगळ्यांची श्रद्धा आहे. आणि ज्यांनी आज कार्यक्रम ठेवला अशोक महाराज 13व्याची पंगतही दुपारी माझी झाली आणि रात्री अशोक महाराजांची झाली. आणि त्यांचे वडील हरिभक्तीपरायण रावसाहेब महाराज आनंदे सगळ्यात आधी 51,000 त्यांनी दिले मला. सगळ्यात आधी. बरीच मंडळी आता सगळ्याचे नाव घेत नाही. दत्ता महाराज नाव सांगतील. आबासाहेब भाऊ आहेत. रात्रंदिवस इथं झटते लोक महाराज आहे. आणि इथं झटून पंगत करून 31,000 त्यांनी दिले. आमचे संताराम बाप्पा त्यांनी कीर्तनकार घेतले आणि कीर्तनकार घेऊन पुन्हा काय केलं? 51,000 दिले. विठ्ठल आमचे दत्ता महाराज त्यांनी कीर्तनकार घेऊन 25,000 दिले. 25 कमी झाले, पण ते म्हणले आता घ्या धोकून हवा. कोणालाही आग्रह नाही, पण महात्म्याचं कार्य सगळं. तुम्ही आम्ही खेडीमेडी गदारोडी आनंदे. आणि महाराज म्हणतात बाबा तुम्हाला परमार्थ करायचा, तुम्हाला देवाची प्राप्ती करायची तर तुमच्या मनानं चालणार नाही. गुरुवरे महाराज नेहमी सांगायचे महाराज माझं भाग्य चांगलं महाराज. वैकुंठवासी देवराव महाराज त्यांच्यामुळे मी महाराजाकडे आलो. आणि इथं जे महाराज आणले ते गंगा महाराजांमुळे झालं. लक्ष्मण महाराज असतील, कापसे महाराज असतील, तुकाराम महाराज असतील यांनी संस्था नंतर टाकली, पण इथं महाराजांचा पहिला परिचय कोणामुळे झाला? गंगा महाराजांमुळे झाला. विठ्ठल गंगा महाराज विद्वान होते. मी त्यांना म्हणतो महाराज ते पाठाला जर आले तर असे प्रमाण द्यायचे, बरोबर महाराज प्रमाण घ्यायचे. मी म्हणायचो येड म्हणते लोक, कोणाला? गंगा महाराज लोक येड म्हणते आणि हे म्हणून चुकीचं प्रमाण देत नाहीत. मग मी म्हणलो गंगा महाराज तुम्हाला लोक पागल कोण म्हणते? ते म्हणले चांगले महाराज तुकाराम महाराज त्यांचं वाक्यावर का गंगा महाराज ते म्हणले तुकाराम महाराज जर आज असते लोकांना बळच गाडी टाकली असते, बराड्या दिली असते. बरोबर प्रमाण सांगायचे. महाराज पित्राचा कार्यक्रम मोठा करायचे. मी माझ्याजवळ बसलेले होते. मी सहज म्हणलो गंगा महाराज काय खीर जोरात झाली हो, अशी तापली मला वाटलं हंते का कोण. ते म्हणजे फोकड झाली काय मला वाटलं काहीतरी बोलते ते. म्हणलं मग कसे झाले महाराज? ते म्हणले अरे महाराजांना प्रेम होतून काय त्याच्यात
आणि त्यांची नितांत महाराजांवर श्रद्धा होती. आपली श्रद्धा आहे, आपली बी श्रद्धा नाही. श्रद्धा आहे म्हणून आपण येतो ना, पण जशी पाहिजे तशी संसार मनानं करी जा, स्वबुद्धीनं करावा असं महाराज नेहमी म्हणे. स्वबुद्धीनं करावं याचं नाव संसार, आणि परबुद्धीनं म्हणजे संतांच्या बुद्धीनं करी जावं याचं नाव परमार्थ. संसारात ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. लोकांचं ऐकून संसार करी जाऊ नये. म्हणजे रामराव वाडा बांधला, अरे रामरावची ऐकत होती, तुपल्या आकारात तू चलू दे ना. याच आपलं बैलाला कोठं ज्ञानोबा म्हणले, याचं बैलाला कोठं चालू होतं. गरीब माणूस पण मित्र श्रीमंत रामराव. रामरावला म्हणे शामराव काय करायला, ते म्हणे बैलाला कोठं पाऊस याला बैलाला कोठं करतो. अरे अशा हिवराच्या मेडी आणि हे कुठं टिकट. म्हणलं मग सिमेंटचे पोल आणाव, तसे नाही भेटले तर चोरून आणाव. सिमेंटचे पोल आणाव, त्याच्या मेडी कराव, त्याच्या काय कराव मेडी कराव. सागाचा आढा आणाव, येळूचे वाशे आणाव, ताराच्या आळाशे आणाव आणि बेस्ट कोठा कराव. 12 वर्ष पाहायचं काम नाही. तर मला पाटील पैसे नाही ना, बैल बाजाराला ना. आजचा रविवार लगे पारंगाच्या बाजाराला बैल विकली, असा जोरात कोठा बांधला. आता का नवरा बायकोला बांधतो का? ऐकावं जनाचं. हा बोला. पहिलं कोणी बांधला गोठा, बैल विपणी बांधला गोठा. ऐकावं जनाचं आणि करावं पण परमार्थात. चला जाऊ माग घेत, भगवान देखील सांगतात याल तरी आहे परमात्मा प्राप्ती पाहिजे ना, तुम्हाला ब्रह्मबोध पाहिजे ना, मग निरांकुशा तृप्तीला प्राप्त करून देतो. तुम्ही धन्य झाले पाहिजे. तुम्ही म्हणले पाहिजे आमचं करणं संपलं आणि आमचं मिळविणं संपलं, आता दिवस जारी यावर त्याला पण माझा लाभ धरा आणि माझ्या मागा घ्या. गवळणी गेल्या कशा गेल्या, आले या कृष्णाचे मागे. एक देवाचा माग आणि दुसरा संताचा माग. मला म्हणतात चला जाऊ माग घेता पुढे गेले त्यांचा. कोणाचा? जे पुढे गेले. पुढे कोण गेले? एकदा मी जेवायला बसलो, कपडे काढले, उपरण अंगावर घेतला, हातपाय धुतले. ते यशमान मला म्हणला त्या गावचा, मला तुम्ही लेत माग राहिले. कसं आता हातपाय धुतले, कपडे काढले, उपरण अंगावर घेतलं, जेवायला बसलो. ते म्हणलं लय अहो लोक कपडे तर काढीत नाहीत पण पायात बोट घालून जेवायला बसते. किती लोक पुढे गेले. तो काय म्हणला, मी म्हणलो पायात बोट घालून जेवते ते पुढे गेले, आता जे बोटात जेवते ते त्याच्या पुढे जाते. कोण गेले?
संत गेले संत. तुकोबरा म्हणतात की पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. मग पुढं कोण संत, कोणते संत गेले? अभंगाच्या शोधित मार्ग. मग पुढे कोण गेले? दयानिधी. असा बी एक पाठ आहे आणि दुसरा एक पाठ आहे दयानिधी संत पुढे. दयानिधी संत, सगळं संत गाथा आहे, निळोबरायचा गाथा आहे का, पण आपला नेहमीचा म्हणण्याचा पाठ आहे दयानिधी संत ते. असे बरेच पाठ आहेत. आपण नेहमी पाठ का म्हणतो, हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ अनेक नका पडू, आपण म्हणतो का नाही, पण गाथ्यात तसा पाठ नाही. अनेक नका काही गबाळाचे पडो येते थोरी नागव ठळ. दयानिधी संत दे हा म्हणण्याचा पाठ सगळ्यालाच आहे, ते चुकीचं नाही, पण गाथ्यामध्ये दयानिधी संत पुढे विठ्ठल. संत गेले, पण संत म्हणून घेणारे भरपूर आहेत. काही पोशाखाचे संत, काही आडनावाचे संत, काही चमत्काराचे संत. महाराज नेहमी म्हणायचे, अरे भगवं घातलं म्हणजे संत होत असतो का? पुत्र तर भगवे भगवे तरी स्वान सहज वेश भगव्याचा विरोध नाही, भगव्याला नाव ठेवलेलं नाही. तुकोबरा म्हणले भगवं घालून वाईट वागणारा नाव ठेवलं. वेशा नाही बोल अवगुणा दुसरी. मग कोण संत? संत कोणाला म्हणायचं? लक्ष जे दयानिधी संताचं लक्षण सांगितलं, दया कृपा. कारण कृपा दया ही संताकडेच असते. मला सर्वभूती दया
करू म्हणावे ऐशिया. तसं महाराजांचं जीवन होतं. कोणी या इथं खटनट यावे शुद्ध होऊन जा. हे प्रमाण मी त्यांच्याकडे पाठ केलं. कोणाकडे? महाराजांकडे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा कोणिया या रे लहान थोर कोणिया. तळमळ होती महाराज. काय होती? तळमळ. त्यांना जिजा कधी पाठाला येत नव्हते तर त्यांना नेहमी वाटायचं जिजाने कशाला यावं? पाठाला यावं. सगळ्यांनी पाठाला यावं असं वाटायचं. कारण पावोणी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धव जाणा पुच्छ गेना. महाराजांना वेदांत आवडत होता तितकेच महाराज नामधारक होते. काय होते? मला एकदा ते एकांतात म्हणले सांगून बुवा असा सप्ताह करायचा आपल्याला नुसतं 24 तास नामस्मरणच करायचं. काय करायचं? याला म्हणते महात्मा ज्ञान गिळोणी. त्यांच्याकडे ज्ञान होतं ते कोरडं ज्ञान नव्हतं. गावरान तुपातली जिलाबी होती पण साखरेच्या पाकात वाळलेली होती. कशी होती? आता आपण किती जरी म्हणलं आपल्याला ऐकायचं तर कोण भेटे सांगेसा. तसं सांगणारा कोण भेटत. आणि त्यांच्या तरुणपणात आमच्या देवराव महाराजांना मला त्यांच्याकडे आणलं. तरुणपणात ज्या टायमाला मी सुरुवात महाराज हरिपाठात उभा राहायचे तर उड्या मारून पावल्या खेळायचे. मी देवराव महाराज पैठणला शुद्ध एकादशीला जायचे तर आमची एकादशी श्रावण शुद्ध एकादशी असायची. तर मी देवराव महाराजाला म्हणे तुम्ही तुकाराम महाराजाला कोणाला धाडा पण तुम्ही महाराजाबरोबर पुढे या आमच्या गावी. देवराव महाराज प्रवचन करायचे आणि महाराज कीर्तनाला यायचे. विठ्ठला प्रेम होत. कोणता माणूस येऊ द्या त्याला वाटायचं महाराजाचं माझ्यावर लयच प्रेम. कोणी येऊ द्या त्याला काय वाटायचं? एकांबार मी म्हणायचो महाराज तुम्ही असं बोलत जाऊ नका बरं. ते म्हणले नाही तुम्हाला म्हणून सांगतो. मला म्हणून सांगायचे दत्ता बोला तेच सांगायचे. तेच सांगायचे. महाराज आमच्या सारख्या पामारावर त्यांनी हा दिठवा दयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवाची परी तुके महेशेशी. एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वाणुनी कवणे. काय वाणू आता नको रे चरणी हेच मस्तक चरणी. तुकोबरा म्हणले अशा महात्म्याचं वर्णन करताना युक्तीनं केलं प्रमाणानं केलं. पण महाराज म्हणतात युक्ती तव
देवाची माथा ठेव त्यांच्या पायर मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. आपल्याला सेवा करता आली तर सेवा करा, नाही करता आली तर करू नये, पण त्याला प्रतिबंध करू नये महाराज. ही देव तुका म्हणे देवा त्यांची सेवा केली ही देवाला प्राप्त होणार आहे. ऐसा संताचा महिमा. आणि सगळ्या मंडळीची महाराज सेवाची एवढी सेवा आहे पहा तुम्ही. सगळे पंचक्रोशीच्या बाहेरची मंडळी सगळी सेवा करणारी मंडळी. काय आता एवढे टाळकरी सत्ता देत नाही महाराज. आता इथं का भाऊ तुम्ही तिकडे पाकिट भरून आले का? फक्त ते म्हणले तो पाकिट भरतो कशाचं पाकिट? दत्ताभाऊ म्हणतात ते फक्त सेवे माझी फक्त सेवे करता घेतलेला अभंग हे इथंच मनाला खरं येते. पुढं इथं जे म्हणतो ना सेवे करता घेतलेला अभंग मनगड बी धरू द्या, सेवे करताच म्हणता येतं. विठ्ठल पाकिटकडे गेल्याने सेवे करता म्हणलं त्यांनी मनगड धरलं म्हणलं कोणाच्या सेवे करता सांग बरं. काय सांग? फक्त सेवे करता घेतलेला अभंग इथंच म्हणता येतं. विठ्ठल असे महात्मे आपण काही वर्णन करू. कोण? दयानिधी. त्यांच्या अंतःकरणात दया. आणि दया असल्यामुळं दत्ताभाऊ गेले, आम्ही गेलो, संभाजी महाराज गेले, जे मंडळी गेली तिथं गेल्यावर उठून बसले आणि उठून बसून चिंतन सांगितलं. मला असं वाटलं आपले पवार महाराज बरोबर होते. मी पवार महाराज विचारलं काय म्हणले डॉक्टर? तर ते म्हणले महाराज पेशीच्या पिशव्या टाकल्या आणि शीतल होती. काय होती? शीतल. पेशीच्या पिशव्या जरी टाकल्या तर पेशी वाढणार. म्हणलो किती आहेत? ते म्हणले आता 7,000 पेशी आहेत. माझ्या ध्यानात आलं की म्हणलो आता हे काही खरं नाही. मग मी म्हणलो महाराज जसं तुकोबरायला म्हणेल लोक आम्हाला काय करा आशीर्वाद द्या. मी म्हणलो महाराज आम्हाला आशीर्वाद तरी द्या. तर महाराजांना असा माझ्या डोक्यावर हात ठेवला. आमचे बुद्ध मामा होते धामूरचे, ते म्हणले महाराज चांगदेव महाराज तुमचा पहिलाच आशीर्वाद आहे, मला तरी आशीर्वाद द्या. त्याच्याही डोक्यावर हात ठेवला. कोण पुण्य कोणा गाठी ज्याशी ऐशी याची भेटी. नळोबारा म्हणतात बाबा हो जर तुम्हाला परमार्थ करायचा ना तर त्या मार्गाने चला. कोणत्या? ज्या मार्गाने संत गेले. ज्या मार्गाने कोण गेले? संत गेले. मार्ग दावणी गेले आधी. आता मार्ग दावला संतानं, मार्ग दावून संत गेले, पुढे गेले. मार्ग मार्गाची गरज कोणाला आहे? मार्गाची गरज कोणाला आहे? ज्याला मुक्कामाला जायचं त्याला. मार्गाची गरज कोणाला आहे? मुक्कामाला ज्याला जाचत नाही त्याला हात जुने म्हणे आपल्याला जाचत नाही तर तो रस्ता विचारायचा कशाला? ज्या गावाला जाचत नाही त्या गावाचा रस्ता विचारायचा कशाला? मार्गाची गरज कोणाला आहे? तर ज्याला मुक्कामाला. आणि असा कोण आहे? असा जिज्ञासू आहे, साधक आहे, त्याला मुक्कामाला जायची. मग त्याला सांगतात बाबा आता संतांना सगळ्यांनाच मार्ग सांगितला. आता मार्ग बरेच आहेत. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. मार्ग भरपूर आहे. मार्ग काय भरपूर आहेत. मग मार्ग दावून गेले आधी. मग संतांना कोणता मार्ग दावला? कर्म मार्ग दावला का योग मार्ग दावला का ज्ञान मार्ग दावला का भक्ती मार्ग दावला? विठ्ठला कर्म मार्ग ही संतांना सांगितला. ज्याच्याकडे मनोदोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष, तिन्ही दोष ज्याच्याकडे, जो पामर आहे, विषयासक्त आहे, ज्याचं चित्त शुद्ध नाही, त्याला सांगितलं तुम्ही काय करा? ज्याशी करणे चित्त शुद्धी, ज्याशी करणे
ज्याला चित्त शुद्ध करायचं त्याच्याकरता कर्म सांगितलं. गुरुवर्य महाराज नेहमी पाठात सांगायचे, वेदामध्ये ज्ञानपरश्रुती कमी येत, ज्ञानपरश्रुती कमी येत, योग पर त्याच्यापेक्षा जास्त आहे, उपासना पर त्याच्यापेक्षा जास्त आहे, आणि कर्म पर अति जास्त आहे. का? कारण जास्त विषय पामराचा भर नाही. ज्ञानी कितीक लोक आहेत, मोक्ष कितीक आहे. अरे ज्ञानाची इच्छा कितीक लोकाला आहे. चालो जाणे वाट ऐसा विराळ एखादा. विठ्ठला मग कर्म मार्ग सांगितला. दुसरा योग मार्ग, उपासना मार्ग. ज्याच्याकडे विक्षेप आहे, योगशी चित्त निरोधा, चित्त स्थिर करण्याकरता योग मार्ग सांगितला. आणि ज्याच्याकडे आवरण दोष आहे, मी कोण आहे ज्याला नाही, त्याच्याकरता ज्ञान मार्ग सांगितला. पण संतांनी विचार केला, संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडून. कारण कर्म मार्गाचा निषेध नाही. ज्ञानोबरा देखील म्हणतात, मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी व्हावी वेगी, ते कर्म सबळा लागी आळोशुण की जय. भगवान शंकराचार्य सांगतात, अरे तुला चित्त शुद्ध करायचं, एदो नित्यमधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम. तू कर्माचं अनुष्ठान कर. विठ्ठल